पर्शियन आखाताचा दरवाजा समजली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी इराणने रोखून धरली आहे। जगाचा 20% तेल पुरवठा याच चिंचोळ्या मार्गातून होतो। हुती बंडखोरांचे हल्ले आणि युद्धाचा भडका यामुळे हा मार्ग आता मृत्यूचा सापळा बनलाय। त्यामुळे रस्ते ओस पडतील आणि कारखाने बंद होतील की काय अशी भीती जगाला वाटतेय। आग्नेय आशियात 50% दरवाढ झाली, अमेरिकेत 30% आणि आफ्रिकेत तर महागाईने कळस गाठलाय। पण या सगळ्यात भारताचे चित्र मात्र वेगळे आहे। कच्च्या तेलाचे दर $65 वरून $100 वर गेलेत, तरीही तुमच्या शहरात इंधनाचे दर वाढले का नाहीत? हे कसं शक्य झालं समजून घेऊ। भारत सरकारने एक मोठी खेळी खेळली। पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 10 रुपयांची कपात केली। यामुळे सरकारचा 15 दिवसात 7,000 कोटींचा महसूल बुडणार आहे। दुसरीकडे जे तेल कारखाने निर्यात करत आहेत त्यांच्यावर कर लावून पैसे उभा केला जातोय। एलपीजीच्या बाबतीतही सुरुवातीला भीती होती, पण भारताने देशांतर्गत उत्पादन वाढवलंय। विशेष म्हणजे इराणने भारताला त्यांच्या सागरी मार्गावरून जाण्याची मुभा देखील दिली आहे। यामुळे व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा आता 20% वरून 70% पर्यंत पोहोचलाय। पण तरीही हे संकट संपलेलं नाही। आपण 65% एलपीजी आयात करतो, जो कतार आणि यूएई मधून येतो। जर इराणने आपला निर्णय बदलला तर गॅसचा तुटवडा पुन्हा जाणवू शकतो। कतारमधील गॅस प्लांट दुरुस्त करायला 3 ते 5 वर्ष लागू शकतात, असा इशारा त्यांच्या मंत्र्यांनी दिलाय। सध्या आपल्याकडे परकीय चलनाचा साठा भरपूर आहे, त्यामुळे आपण हे संकट पेलू शकतो। पण युद्ध लांबत चाललंय आणि तेलाचे दरही खाली येण्याचे चिन्ह दिसत नाहीत। म्हणूनच आता फक्त तेलावर अवलंबून राहून चालणार नाही। आता सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेकडे वळण्याची हीच खरी वेळ आहे। इंधनाची बचत आणि ऊर्जेचे नवे पर्याय शोधणं ही आता आपली गरज नाही तर मजबुरी झाली आहे।